मूळची जी परिसंस्था आहे ती तिच्या मूळच्या स्थितीत राहिली नाही आहे, तर परत आपल्याला ती रिस्टोर करता येईल का, संवर्धन कसं करता येईल, हे आम्ही मुख्य काम करतो. आणि म्हणजे काय काम करतो म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर जंगल परत मिळवण्याचं काम करतो. जिथे जंगल राहिलं नाही आहे किंवा एखाद्या ठिकाणी पूर्वी पक्षी होते आता राहिले नाही, तर त्यांच्यासाठी परत अधिवास हॅबिटॅट्स आपल्याला तयार करता येतील का, फुलपाखरं एखाद्या जमिनीवर आणता येतील का. आणि हे प्रायव्हेट जमिनींसाठी करतो. म्हणजे मुख्य काय तर ज्यांनी हाऊस म्हणून कुठेतरी कंट्री साईडला जमीन घेतली आहे आणि तिथे एका पद्धतीचा त्यांना विकासच करायचा असतो, पण तो विकास करताना आपल्याला पर्यावरणाला धक्का न लागता आणि उलट खरं तर पर्यावरणाला मदत करून तो कसा करता येईल ह्याच्यासाठी आम्ही काम. म्हणजे आपल्याकडे जर का तुम्ही आता शहरातले ओढे जर का पाहिले तर ते लिटरली गटारच केलेली आहेत, पण ओढ्यांचं मुख्य काम काय आहे तर नदीपर्यंत गोडं पाणी वाहून नेणं. आणि त्याच्यात भरपूर हॅबिटॅट्स असतात. म्हणजे एक ओढा बघितला आणि वेगवेगळ्या प्रदेशातला, म्हणजे सह्याद्रीतला ओढा असेल, पुण्यातला ओढा असेल, विदर्भातला ओढा असेल, तर दर ठिकाणी काही गोष्टी सारख्या आहेत, काही ठिकाणी बदल आहेत. पण हळूहळू आता असा बदल झालेला आहे की आमच्याकडे येणारे जे जमीनधारक आहेत ते असं म्हणतच येतात की आम्हाला देवराई करायची आहे. म्हणजे आपल्याकडे जर का शहरांमध्ये आपल्याला सदाहरित झाडं हवी असतील तर आपल्याकडची देशी म्हणजे आंबा, जांभूळ, सप्तपर्णी, बकुळ अशी अनेकच झाडं आहेत. नीम आहे किंवा उन्हाळ्यात सावली देणारी शिरीषासारखी काही झाडं आहेत ती लावता येऊ शकतात. किंवा सुंदर झाडं म्हणली तर पळस, पांगारा, बहावा, सावर ही अगदीशी भरभरून फुलणारी झाडं आहेत आणि ती फुलली की भरपूर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पक्षी पण येतात, ते लावता येतील. आणि फक्त फुलणारीच झाडं असं नाही तर सुंदर पालवी असणारी पण झाडं आहेत. ह्या स्थानिक लोकांनी जपलेल्या देवराया सह्याद्रीत तर भरपूरच आहेत. म्हणजे अगदी पुण्याच्या जवळ तांबडीच्याच भागात एक अगदी रस्त्याला लागूनच एक सुंदर देवराई आहे. वा, क्या बात आहे. तुम्ही आम्हाला दाखवू शकाल का, म्हणजे आमच्या प्रेक्षकांनाही बघायला आवडेल? जरूर, अगदी. नमस्कार. राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनलच्या आजच्या भागात मी चैतन्य सबनीस आपले मनापासून स्वागत करतो. दैनंदिन जीवनात आपल्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या पण आपलं सतत दुर्लक्ष असणारा एक घटक आहे तो म्हणजे पर्यावरण. तर ह्या पर्यावरणावर आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत केतकी घाटे. नमस्कार. तर केतकी घाटे यांच्या इकॉलॉजीवर अभ्यास आहे आणि त्या पर्यावरण तज्ज्ञ आहेत. ताई, तुमचं राष्ट्रसेवक चॅनलवर हार्दिक स्वागत. तर इकॉलॉजी म्हणजे हा थोडासा नवीन विषय आहे. तर आता एक पर्यावरण आणि इकॉलॉजी, तर इकॉलॉजी माझ्यासाठी नवीनच शब्द आहे, पण पर्यावरण ऐकलं की आम्ही सहसा बघतो ते म्हणजे झाडं लावणं, त्याला पाणी घालणं, झाडं वाढवणं. तर इकॉलॉजी म्हणजे त्यामध्ये नक्की तुम्ही काय करता? तर आम्ही इकॉलॉजिकल रिस्टोरेशन ह्या क्षेत्रात काम करतो आणि हे तसं रिलेटिव्हली नवीन क्षेत्र आहे. आणि म्हणजे आम्ही नक्की काय करतो तर सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याकडचे जे मूळचा निसर्ग आहे तो डिग्रेड झाला आहे, त्याचा ऱ्हास झाला आहे. म्हणजे जंगलं राहिली नाही आहेत. तिथे काय मोठाले गवताळ प्रदेश तयार झाले. जिथे गवताळ प्रदेश हवे तिथे खडक उघडा पडला आहे. सगळ्या ठिकाणूनच जी बायोडायव्हर्सिटी ज्याला म्हणतात, जैवविविधता, त्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होते आहे. म्हणजे सगळ्यांना कदाचित वाघ माहिती असतो, पण असे खूप जीव निसर्गामध्ये असतात की जे खूप मोठ्या प्रमाणावर कमी होत चालले आहेत आणि त्याची झळ शेवटी माणसालाच पोचते ह्या ना त्या पद्धतीने. तर ते परत आपल्याला सगळं रिस्टोर कसं करता येईल, म्हणजे जे काय आधी होतं ते जे काय माणसामुळे नाहीसं होत चाललं आहे, माणसाच्या एकंदरच जीवनपद्धतीमुळे, विकासामुळे त्याच्यावर काही ना काही निगेटिव्ह परिणाम होतो आहे. तर त्यामुळे मूळची जी परिसंस्था आहे ती तिच्या मूळच्या स्थितीत राहिली नाही आहे, तर परत आपल्याला ती रिस्टोर करता येईल का, संवर्धन कसं करता येईल, हे आम्ही मुख्य काम करतो. आणि म्हणजे काय काम करतो म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर जंगल परत मिळवण्याचं काम करतो. जिथे जंगल राहिलं नाही आहे किंवा एखाद्या ठिकाणी पूर्वी पक्षी होते आता राहिले नाही, तर त्यांच्यासाठी परत अधिवास हॅबिटॅट्स आपल्याला तयार करता येतील का, फुलपाखरं एखाद्या जमिनीवर आणता येतील का, ह्या पद्धतीचं आम्ही काम करतो. की जे अगदी टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट त्याला म्हणतात. की आपल्याकडे पाण्यासाठी काम केलं जातं, मातीसाठी काम केलं जातं आणि जैवविविधतेसाठी काम केलं जातं. तर ह्या 3 गोष्टींवर आम्ही जास्त काम करतो आणि हे प्रायव्हेट जमिनींसाठी करतो. म्हणजे मुख्य काय तर ज्यांनी हाऊस म्हणून कुठेतरी कंट्री साईडला जमीन घेतली आहे आणि तिथे एका पद्धतीचा त्यांना विकासच करायचा असतो, पण तो विकास करताना आपल्याला पर्यावरणाला धक्का न लागता आणि उलट खरं तर पर्यावरणाला मदत करून तो कसा करता येईल ह्याच्यासाठी आम्ही काम करतो. म्हणजे त्या प्लॅनिंगमध्ये इकॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह कसा आणता येईल हे आमचं मुख्य काम आहे.
अरे वा, हा खूपच वेगळा विषय आहे. तर आपण ह्या विषयाकडे वळलात कसं? कारण हा विषय सहसा सर्वसामान्यांना माहितीतला असा नाही आहे. तर ह्या विषयाकडे आले कसे तर 2001-2 साली मी इकॉलॉजिकल सोसायटी म्हणून पुण्यातली संस्था आहे, तर त्यांचा 1 वर्षाचा कोर्स केला आणि जो कोर्स आता खरं तर आम्ही घ्यायला पण मदत करतो, तिथे फॅकल्टी म्हणून काम करतो. तर हा कोर्स केला आणि त्या कोर्समधून एक अशी शिकवण मिळाली आमच्या गुरूंकडनं, गोळे सर आणि महाजन सर यांच्याकडून, की जर का निसर्ग संवर्धन करायचं असेल तर ते अत्यंत शास्त्रीय पद्धतीने नीटच करता येतं. तर ती थेअरी आम्ही इतकी नीट शिकलो त्याच्यामध्ये. आणि शिवाय जर का माझी बॅकग्राऊंड बघितली तर म्हणजे मी चाळीसगावमधून डबल ग्रॅज्युएशन केलं केमिस्ट्री आणि बॉटनीमध्ये. त्याच्यामुळे झाडांची आवड होतीच, लहानपणापासून बागकाम केलं होतं वडिलांबरोबर. पण खरं तर सगळा ओढा माझा नाटक करण्याकडे होता, म्हणजे नाटकामध्ये करिअर करायचं होतं आणि ते करण्यासाठी म्हणून खरं तर पुण्यात आले. NSDचा इंटरव्ह्यू दिला आणि पण तो फेल झाले. मी आता म्हणते की फॉर्च्युनेटली फेल झाले आणि मग पुण्यात त्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून आले आणि मग एक साईड बाय साईड हा कोर्स जॉईन केला इकॉलॉजिकल सोसायटीचा. आणि तो करत असतानाच मग विचार पूर्ण बदलला, की आयुष्याकडे बघण्याचाच विचार बदलला. आणि त्या कोर्स करत असतानाच मानसीला भेटले. म्हणजे ऑयकॉस ही जी आमची कंपनी आहे तर ती आम्ही तो कोर्स केल्यानंतरच सुरुवात केली त्याची आणि तिथेच मानसीची भेट झाली. आणि अजूनही आम्ही काही जणांनी मिळून खरं ऑयकॉस सुरू केली. अजून दोघी तिघी मैत्रिणी होत्या, पण आता फायनली मी मानसी ते काम कंटिन्यू करतोय. तर त्या कोर्समुळे खरं तर ह्या कामाकडे आम्ही वळलो आणि 2001-2 साली आम्ही ऑयकॉस फॉर इकॉलॉजिकल सर्व्हिसेस ही कंपनी स्थापन केली आणि त्याच्यातर्फे हे सगळं पर्यावरण संवर्धनाचं काम सुरू करायचं ठरवलं. अच्छा, म्हणजे आता 2002 पासून तुम्ही ह्या तुमची कंपनी आहे ऑयकॉस नावाची. तर या कंपनीच्या तर्फे तुम्ही काय असे प्रोजेक्ट्स केलेत का? त्याबद्दल आम्हाला थोडं सांगू शकाल का? हां, तर म्हणजे सांगू शकीन. आता 21 वर्ष आम्हाला पूर्ण झाली ऑयकॉसला आणि आत्तापर्यंत साधारण 160 जमिनींवर वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलं आहे. तर ते काय नक्की काम आहे हे तर मी सांगतेच, पण त्यातले काही रिप्रेझेंटेटिव्ह प्रकल्पांविषयी पण सांगू शकीन. तर आम्ही मुख्य पर्यावरणीय सेवा देतो लोकांना, म्हणजे ज्यांनी स्वतःच्या जमिनी विकत घेतल्या आहेत आणि माहिती नाही आहे नक्की काय करायचं, पण निसर्गपूरक काहीतरी डेव्हलपमेंट करायची आहे, तर अशांसाठी आम्ही काम करतो. तर त्याची सुरुवात आम्ही इकॉलॉजिकल असेसमेंटपासून करतो, सर्व्हेपासून करतो. म्हणजे ते कुठलीही जमीन आमच्याकडे एक प्रकल्प म्हणून आम्ही हातात घेतली की त्याचं वर्षभर सर्वे करतो. म्हणजे उन्हाळ्यात बघतो ती जमीन, पावसाळ्यात बघतो, हिवाळ्यात बघतो. कारण आपल्याकडे भारतात ऋतूबदल हा खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे दर ऋतूमध्ये जमीन पूर्ण बदललेली असते. म्हणजे आत्ताचा जो सीझन आहे पोस्ट मान्सून, आत्ता तर सगळं खूप छान हिरवगार असतं, भरपूर फुलं फुललेली असतात, भरपूर डायव्हर्सिटी असते. हिवाळ्यामध्ये आपल्याकडे मायग्रेटरी बर्ड्स येतात, उन्हाळ्यामध्ये ती अगदी पूर्ण वृक्ष दिसते जमीन. पण तरीसुद्धा काहीतरी हर्ब्स, काहीतरी झाडं अशी फुललेली असतात की जी मोठ्या प्रमाणात कीटकांना खाद्य पुरवत असतात. त्यामुळे आम्हाला पूर्ण त्या जमिनीवरचा निसर्ग कसा आहे हा जर का बघायचं असेल तर वर्षभर ती जमीन बघायला लागते. मग ती अगदी 5 एकर असो नाही तर अगदी 10,000 एकर असो. तर मग ती सिझनल असेसमेंट हा आमचा पहिला मुद्दा असतो त्याच्यामध्ये. मग त्या असेसमेंटवर बेस्ड आम्ही काही इकॉलॉजिकल मॅप्स बनवतो. म्हणजे त्या जमिनीवरचा निसर्ग कसा आहे याचे नकाशे तयार करतो आणि मग त्याच्यावरून लक्षात येतं की हा डिग्रेड झाला आहे, बरा आहे, कसा आहे निसर्ग, मग त्याला कशी मदत करता येईल ह्याचा आम्ही एक मास्टर प्लॅन करतो. की समजा जो जमीनधारक आहे त्याला समजा फॉर एक्झाम्पल फार्म हाऊस बांधायचं तर कुठे बांधावं की जेणेकरून आहे त्या निसर्गाला धक्का पोचणार नाही, पण उलट तो एनहान्स होईल, ह्या दृष्टीने सगळं प्लॅनिंग करतो. त्याच्यामुळे झोनिंग खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे कुठले झोन हे पूर्णतः माणसांसाठीचे असतील, कुठले झोन हे थोडेसे आपण मानवेतर जीवांसाठी राखू शकतो, कुठे बफर करता येईल, अशा पद्धतीचं मास्टर प्लॅनिंग करतो. मग पुढचं जे आहे की ज्याच्यामध्ये रिस्टोरेशन हा एक कोर आस्पेक्ट आहे त्याचा, की आपल्याकडे माती खूप सगळीकडची डिग्रेड झाली, तर मातीची ताकद वाढवणे हे आम्ही मुख्य करतो. कारण नाहीतर एरवी काय होतं, जर का झाडं लावली तर त्याला खूप खतं घालायला लागतात, माती जर का चांगली नसेल तर. त्यामुळे मातीची ताकद वाढवणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट असतं. शिवाय मातीतला ओलावा वाढवणे जेणेकरून झाडांना पुढे जाऊन कमी पाणी घालायला लागावं, असे काही इकॉलॉजिकल कन्सेप्ट्स आम्ही त्याच्यामध्ये वापरतो. मग प्लांटेशन प्लॅनिंग करतो. म्हणजे लागवड करताना फक्त स्थानिक किंवा देशी झाडं ह्याच्यामध्ये आम्ही वापरतो की जी त्या ठिकाणची स्थानिक आहे. आणि ती झाडं वापरून ती का वापरायची, कारण का त्यांच्याशी तिथले प्राणी पक्षी खूप घट्ट नातं सांगणारे असतात
हे परदेशी झाडांची तितकंसं घट्ट नसतं. म्हणजे काही अंशी परदेशी झाडं पण वापरतात प्राणीपक्षी, पण जी एक फूड चेन म्हणतो आपण, जे शाळेमध्ये शिकलेलो असतो, फूड चेन, फूड वेब, हे सगळं स्थानिक विविधतेभोवती विणलेलं असतं. तर ती स्थानिक विविधता आपल्याला कशी परत आणता येईल, आणि भारताची तीच ताकद आहे. म्हणजे भारतासारख्या ज्या ट्रॉपिकल देश आहेत, तर आपल्याकडे इतकी सुंदर डायव्हर्सिटी आहे. म्हणजे भारतात नुसते 18,500 फुलणाऱ्या जाती आहेत, पण आपण लागवडीसाठी अगदी कमी वापरतो. तर ती सगळे झाडं वापरून मग प्लांटेशन प्लॅनिंग करणे, मग ज्याच्यामध्ये खूप सुंदर फुलणारी झाडं असू शकतात, सुगंधी झाडं असू शकतात, फुलपाखर आकृष्ट करणारी असतात, पक्ष्यांना आकृष्ट करणारी असतात, असं सगळी वेगवेगळी झाडं वापरून, विविधता वापरून प्लांटेशन प्लॅनिंग असं आम्ही करतो. आणि ह्याच्याबरोबर आमची देशी झाडांची नर्सरी पण आहे. 2001-2 साली जेव्हा आम्ही काम सुरू केलं, तेव्हा आम्ही आमच्या सगळ्या क्लायंट्सना अशी मोठी यादी द्यायचो देशी झाडांची. मग ते परत आमच्याकडे यायचे की आमच्या ही झाडं कुठेच मिळत नाही आहेत, म्हणून मग आम्ही ही नर्सरी पण आता काही वर्षांपूर्वी सुरू केली. तर असं हे आमचं मुख्य काम आहे की आधी जमिनी बघणे, मग त्याचं प्लॅनिंग करणे, मग काही अंशी काही प्रकल्पांसाठी आम्ही ते एक्झिक्यूट पण करतो. सो अशा ह्या आमच्या सेवा आम्ही देतो. म्हणजे ही ऑयकॉस ही इकॉलॉजिकल सर्व्हिसेस देणारी अशी ही कंपनी आहे. आणि दुसरा प्रश्न तू जो विचारलास तो म्हणजे की प्रकल्प कुठले आहेत, तर अगदी पहिला प्रकल्प कायम आम्ही खूप ठिकाणी सांगत असतो, तो आता इथे पण मी परत सांगते की इथे पुण्याजवळ सूसला आम्ही सुरुवातीला एक फुलपाखरांसाठी एक हॅबिटॅट तयार करायचा प्रयत्न केला. अगदीच अर्धा एकर जमीन होती. आमची इकॉलॉजिकल सोसायटीचेच ट्रस्टी होते शेलाट म्हणून, त्यांचं ते फार्म हाऊस, आणि तिथे आम्ही फुलपाखरांसाठीच्या खाद्य वनस्पती लावल्या, लार्व्हल होस्ट प्लांट्स म्हणतात त्याला, की ज्याच्यावर फुलपाखरं अळ्या घालतात आणि त्यांचं सगळं जीवनचक्र पूर्ण होतं. आणि काही प्रमाणामध्ये देशी झाडं लावली त्या भागातली. म्हणजे सूसमध्ये आजूबाजूचा परिसर बघितला तर पानगळी प्रकारचं जंगल असायला हवं, पण आता ते शहरीकरणामुळे फारसं राहिलं नाही. तर ते सगळी डायव्हर्सिटी तिथे लावली. आणि ती झाडं जशी वाढली, एक 6 महिन्यानंतर, पावसाळ्यानंतर आम्ही जेव्हा गेलो, तर तेव्हा त्या प्रत्येक एका झुडपावर अशी खूप गठ्ठ्याने फुलपाखरं होती. आणि ते बघून आम्ही खरोखर, म्हणजे मी कायमच सांगते की आम्ही अगदी हरखून गेलो, की आम्हाला असं वाटलं की हे तर भारीच आहे. म्हणजे आपण थोडंसं काम केलं आहे आणि त्याच्या बदल्यात इतकं निसर्ग देतो आहे. मग तेव्हा आम्ही ठरवलं की नीटच हे काम मोठ्या प्रमाणावर आपल्याला पुढे नेता येणं शक्य आहे. तिथून मग आम्ही सुरुवात केली. त्यामुळे ऑब्व्हियसली काही प्रकल्प जे आहेत आमचे ते अगदी अर्धा एकर, 1 एकर, 5-10 एकर अशा स्केलचे आहेत, की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीची झाडं लावून तुम्ही प्राणी पक्ष्यांना आकृष्ट करू शकता. फार्म हाऊस स्केलचे प्रोजेक्ट्स आहेत. दुसरे जे आहेत ते थोडेसे मोठे, की 50 एकर, 100 एकर, की जिथे तुम्हाला बऱ्याचदा लोकांना इको टुरिझम डेस्टिनेशन करायचं असतं. तर खरं तर टुरिझम म्हणल्यावरच खरं त्याला इतकी वेगवेगळी कनोटेशन्स आहेत, पण त्याच्यामध्ये आम्ही करताना असं करतो, परत आधी मी सांगितलं तसं असेसमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या, पण खूप विचारपूर्वक झोनिंग केलं जातं. म्हणजे आता यवतमाळमध्ये आम्ही 100 एकरावर हे करतोच आहे, ॲग्रो इको रिसर्च सेंटरसारखं करतो आहे, की ज्याच्यामध्ये परत एकदा स्थानिक झाडं वापरून मोठ्या प्रमाणावर लागवड करणे असेल, त्याच्यामध्ये शेती काही अंशी आहे, मग ऑब्व्हियसली नॅचरल फार्मिंगचे काही कन्सेप्ट्स वापरतो आहे, त्या एक ओढा वाहतो आहे, मग त्या ओढ्याचं पुनरुज्जीवन त्याच्यामध्ये आहे, त्या वेटलँड्स काही करतो आहे. सो असे वेगवेगळे हॅबिटॅट्स करून टुरिझम डेस्टिनेशन्स आपल्याला करता येतील का, की जिथे शिक्षणाची पण सोय आहे आणि अर्थातच मनोरंजन आहे. सो हे दोन्हीची सांगड घालत एखादा मास्टर प्लॅन करण्याचं त्या स्केलचे काही प्रोजेक्ट्स असतात. काही हीच झाडं वापरून परत एकदा थोडं ब्युटिफिकेशन करता येईल का, की ज्याला इकॉलॉजिकल लँडस्केपिंग असं म्हणतात. म्हणजे इकॉलॉजिकल ब्युटिफिकेशन म्हणजे एरवी आपण नेहमी फक्त लॉनच लावतो, म्हणजे हिरवळ करायची आणि मग त्याच्या भोवतीने अशी रंगीत पानं लावायची, असं साधारण नेहमीचा ट्रेंड असतो. पण थोडं आपल्याला काही मिनिंगफुल गार्डन करता येईल का, की ज्याच्यामध्ये कदाचित आपण म्हणजे वेस्ट वॉटर ट्रीट केलं, सांडपाणी ट्रीट केलं आणि मग ते ट्रीट केलेलं सांडपाणी बागांसाठी वापरलं, किंवा लॉन कमी केलं, किंवा लॉनच्या ऐवजी आपण ब्राह्मी, दुर्वा अशी आपली देशी स्थानिक झाडं वापरली, आणि शिवाय मगाशी मी म्हटलं तसं फूड प्लांट्स वापरली. असं करून बागा तयार करता येतात. तर काही इंडस्ट्रीजसाठी आम्ही अशा बागा तयार केल्या. आणि कायमच मला असं वाटतं की थँक्स टू दोज इंडस्ट्री, कारण की त्यांनी हे म्हणलं की लॉनपेक्षा आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे, त्यामुळे अशी छोटी छोटी मॉडेल्स आम्ही तयार करू शकलो. आणि मग एक स्केल आहे की अगदी मोठ्या प्रमाणावरचे प्रोजेक्ट्स, की अगदी 2000 एकर, 6000 एकर, 10,000 एकर ह्या स्केलला पण आम्ही काम केलं आहे. म्हणजे अगदी
काही टाउनशिप म्हणजे लवासासाठी अगदी सुरुवातीला आम्ही काम केलं. म्हणजे जेव्हा ऑयकॉस आम्ही सुरू पण केली नव्हती तेव्हा लवासासाठी काम सुरू केलं की ज्याच्यामध्ये अख्ख्या वरसगावच्या खोऱ्यामध्ये जिथे लवासा आहे तर त्यांचं पूर्ण ब्रॉड सर्व्हे केला की तिथे कशा पद्धतीची जैवविविधता आहे, कुठले जीव आहेत, ते आपल्याला कसे वाचवता येतील. किंवा टाउनशिप डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे हळूहळू ते टाउनशिपकडे गेलं. सुरुवातीला त्यांना हिल स्टेशन करायचं होतं. सो त्याच्यामध्ये काय असे ॲस्पेक्ट असू शकतात की जे व्हिजिटर्सच्या दृष्टीने आपल्याला हायलाईट करता येतील. आणि परत बिंग आमची कॉन्झर्वेशनसाठी काम करणारी कंपनी, तर तो मूळ आमचा फोकस होता की काय कॉन्झर्व्ह करूया, काय रिस्टोर करूया, काय व्हिजिटर्सना दाखवूया, असा त्याच्यामध्ये भाग होता. सो त्या एका स्केलचे प्रकल्प चालू आहेत. आता रिसेंटलीच आम्ही एक करतोय शिळीमला की 2000 एकर आहेत त्यांचे आणि 2000 एकरावर चांगलं जंगल त्या कंपनीने ऑलरेडी प्रोटेक्ट केलेलं आहे. मग त्यांच्यासाठी थोडं काम करतो की तिथली बायोडायव्हर्सिटी आपल्याला अजून चांगली कशी करता येतील, कुठली झाडं इंट्रोड्यूस करता येतील, पक्ष्यांसाठी काय अधिवास करता येतील, माती कशी सुधारता येईल, ह्याच सगळ्या गोष्टी करतोय तिथे. शिवाय कार्बन सिक्वेस्ट्रेशन कसं मोजता येईल ते आम्ही त्यांच्यासाठी मोजतोय, मातीतला कार्बन मोजतोय. सो अशा साधारण म्हणजे काय अगदी छोटी जमीन ते मोठ्या जमिनी असं वेगवेगळ्या स्केलवर काम चालू आहे. क्या बात आहे. म्हणजे हे खूप मोठं कार्य आहे आणि खूपच म्हणजे सामान्यांना माहिती नाही असं एक इंटरेस्टिंग आहे. तर मध्यंतरी आता तुम्ही उल्लेख केला की स्ट्रीम रिस्टोरेशन म्हणजे झाडांबद्दल तुम्ही अतिशय विस्तृत माहिती दिलीत, पण एखाद्या जमिनीत स्ट्रीम रिस्टोरेशन असा शब्द वापरला तर ते काय आहे? स्ट्रीम रिस्टोरेशन म्हणजे चक्क ओढ्यांचं पुनरुज्जीवन. म्हणजे आपल्याकडे जर का तुम्ही आता शहरातले ओढे जर का पाहिले तर ते म्हणजे लिटरली गटारच केलेली आहेत. पण ओढ्यांचं मुख्य काम काय आहे तर नदीपर्यंत गोडं पाणी वाहून नेणं आणि त्याच्यात भरपूर हॅबिटॅट्स असतात. म्हणजे एक ओढा बघितला आणि वेगवेगळ्या प्रदेशातला म्हणजे सह्याद्रीतला ओढा असेल, पुण्यातला ओढा असेल, विदर्भातला ओढा असेल, तर दर ठिकाणी काही गोष्टी सारख्या आहेत, काही ठिकाणी बदल आहेत. आणि नदी कुठे वाहते आहे त्याच्याप्रमाणे पण ते सगळे अधिवास बदलतात. आणि स्ट्रीम रिस्टोरेशन म्हणजे काय तर स्ट्रीम आणि नदी म्हणजे एकंदरच फ्रेश वॉटर इकोसिस्टीम जी असते एखाद्या ठिकाणी तर त्या सगळ्याचंच पुनरुज्जीवन करणं असं आहे. मग ओढ्याकाठची झाडी आहे म्हणजे आपल्याकडे ओढ्याकाठी उंबर, जांभूळ, अर्जुन असे खूप वैशिष्ट्यपूर्ण वाळुंज असे वृक्ष असायला पाहिजे. काही ठिकाणी दिसतात पण आता म्हणजे आता कृष्णेकाठी उदाहरणार्थ खूप सुंदर वाळुंजाची दाटी आहे की जी सगळ्या नद्यांच्या काठी दिसत नाही. किंवा विदर्भात तुम्ही गेलात तर अख्खे असे अर्जुनाचे सुंदर पांढरे खोडं असलेले पट्टे आहेत. तर ह्या सगळ्या झाडांची खूप चांगली ताकद असते पाणी शोषून घ्यायची आणि त्याला आम्ही रिपेरियन झोन म्हणतो ओढ्यांच्या दोन्ही काठावर. तर तो तापमान रेग्युलेट करण्याचं काम करतो आणि मुख्य अशा पद्धतीचं स्ट्रीम रिस्टोरेशन खरं तर प्रत्येक शहरामध्ये अजूनच नक्की व्हायला पाहिजे. कारण का ज्या पद्धतीने शहरातल्या सगळ्या एकंदरच डेव्हलपमेंटमुळे तापमान वाढत असतं शहराचं, हीट आयलंड इफेक्ट आम्ही म्हणतो त्याला की तो तयार होतो. तर तो कमी करण्यासाठी अशा ओढ्यांच्या काठची झाडी मुद्दाम राखली गेली पाहिजे. तर ते त्या पद्धतीचं ते काम आहे. मग त्याच्यामध्ये बांध घालणं असतं, बांध बंदिस्ती करणं म्हणजे कुठे जर का इरोजन होत असेल, ओढ्याचे काठ ढासळत असतील तर ते नीट करणं असेल किंवा काही हॅबिटॅट्स मुद्दाम तयार करणं असेल, काही बेटं मध्ये मध्ये तयार करणं असेल. सो अशा गोष्टी त्याच्यातून होऊ शकतात आणि मुख्यतः फ्री फ्लोईंग ठेवणं, त्याच्यात कचरा न टाकणं, अशा सगळ्या गोष्टी स्ट्रीम रिस्टोरेशनमध्ये येतात. बरं, आता हे तुम्ही जे काम करतायत तर आता बरीच वर्ष आली, 2 दशकांहून जास्त झालं काळ. तर पूर्वीचं तुमचं कार्य आणि त्यावेळेला असणारं तुम्हाला अनुभव आणि आत्ता येणारा अनुभव याच्यामध्ये काही फरक आहे का? तर आहे, निश्चित आहे. म्हणजे 20 वर्षापूर्वी 21 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा काम सुरू केलं तर तेव्हा आम्हाला खूप लोकांना कन्व्हिन्स करायला लागायचं की कॉन्झर्वेशन का करायचं, निसर्ग का जपायचा. म्हणजे ऑब्व्हियसली आमच्याकडे येणारे निसर्गप्रेमीच आहेत सर्व्हिसेस घ्यायला येणारे, पण तरीसुद्धा काही अंशी सांगायला लागायचं की हे करायला हवं आहे. पण हळूहळू आता असा बदल झालेला आहे की आमच्याकडे येणारे जे जमीनधारक आहेत ते असं म्हणतच येतात की आम्हाला देवराई करायची आहे. उदाहरणार्थ की आम्हाला अशीच लागवड डिझाईन करून हवी आहे की ज्याच्यामध्ये देशी झाडं ऑलरेडी असतील, किंवा आम्हाला नक्की निसर्ग राखून डेव्हलपमेंट करायची, आम्हाला रिसॉर्ट तयार करायचं आहे पण आम्हाला फुलपाखरांची बाग हवी आहे. तर हा निश्चित फरक जाणवतो गेल्या 21 वर्षामध्ये झालेला आणि कदाचित हा एकंदरच समाजामध्ये जो एक अवेअरनेस वाढतो आहे निसर्ग संवर्धनाविषयीचा, त्यामुळे कदाचित असावा. ताई, सध्याचे जे पर्यावरणाचे प्रॉब्लेम्स आहेत आणि एकंदरीत शहरीकरण वाढत आहे आणि ह्या सगळं, तर ह्याच्याकडे तुम्ही कशा प्रकारे बघता आणि ह्याच्यावरती साधारण ह्याला काय पर्याय आहे असं तुमचं मत आहे?
हां, तर म्हणजे शहरीकरणाचे प्रॉब्लेम म्हणजे काय, तर ऑब्व्हियसली शहरीकरण म्हणजे काय, तर पायाभूत सुविधांचा विकास हे आहे. तर ते आपल्याला काही अंशी लागणार आहेत का, तर काय इनेव्हिटेबल आहे, तुम्हाला ते वाढवायला लागणार आहेत. पण हे करत असताना बहुतांश वेळा पर्यावरण कायमच निग्लेक्ट केलं जातं आहे असं दिसतंय. म्हणजे अगदी काय साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याकडे शहरं जिथे जिथे आहेत, तर तिथे जे काय आपलं सांडपाणी तयार होतं ते सगळं नदीत तसं जातं किंवा काही अंशी स्ट्रीट होतं. म्हणजे जे तुम्हाला मूळ आता पुण्याचा विचार केला तर तुम्हाला एक 7-8 STP हवेत, म्हणजे सांडपाणी ट्रीट करणारे प्रकल्प हवेत, पण असे 2-3च आहेत, ते सुद्धा पूर्ण क्षमतेने काम करत नाही आहेत. तर जर का तुम्हाला शहरं हवी आहेत तर ही पण सुविधा विकसित करायलाच पाहिजे. जर का सांडपाणी नदींमध्ये जाणार असेल तर तिथले सगळे हॅबिटॅट्स नष्ट होणार आहेत, त्यातली सगळी बायोडायव्हर्सिटी कमी होणार आहे, ती झालीच आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे आपल्याकडे वॉटर हायसिनसारखे प्रॉब्लेम वाढले, जलपर्णी मोठ्या प्रमाणावर दिसती आहे, कारण का सगळं सांडपाणी त्याच्यामध्ये जातं आहे. सो हे जर का तुम्हाला साधायचं असेल तर त्याच्याबरोबर येणारे जे काय दुष्परिणाम आहेत तर ते तुम्हाला नील कसे करता येतील ह्याच्यासाठीची पण सोय नक्की केली गेली पाहिजे. किंवा शहरांमध्ये, विशेषतः पुण्यासारख्या शहरांमध्ये आपल्याकडे टेकड्या आहेत. अनेकच शहरांमध्ये काही कमी अधिक प्रमाणामध्ये असे नैसर्गिक अधिवास असतात. तर ते राखून तुम्हाला डेव्हलपमेंट कशी करता येईल हे बघायला पाहिजे. किंवा एखाद्या शहराची कॅरिंग कपॅसिटी बघून ती डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. तर ती बऱ्याचदा न बघता खूप मोठ्या प्रमाणात तो एक बाण सुटल्यासारखं झालेलं आहे. तर ते दोन्हीचा विकास, म्हणजे दोन्हीचा विचार करून खरं तर पुढे जायला पाहिजे. पर्यावरणाशी हात मिळवणी करत करत आपल्याला विकास साधता येणं हे कधीही म्हणजे खरं तर स्वप्नच आहे असं म्हणायला हरकत नाही. कदाचित ते काही अंशी होतं पण आहे, त्याचा रेट खूप स्लो आहे हे नक्कीच, पण नक्की त्या दोन्हीचा एकत्र विचार व्हायला हवा. तर ताई, आज आपण शहरामध्ये बघतो की अनेक विदेशी झाडं असतात, मोठे मोठे कॉम्प्लेक्स असतात, त्याच्यात दिसायला सुंदर, आणि ती बरीचशी विदेशी झाडं आहेत. तर मग आपण मगाशी जसं म्हणालं की देशी झाडांचा तुम्ही खूप जास्त त्याच्यावरती भर दिलात, तर इकडे कोणती झाडं लावू नयेत पर्यावरणाला हानिकारक म्हणून, आणि दिसायला सुंदर अशी कोणती लावू शकतात, अशी कुठली पर्याय तुम्ही सुचवू शकता का? तर नक्की, म्हणजे खूप सुचवता येतील. आम्ही आमच्या वेबसाईटवर त्याच्या खूप मोठ्या मोठ्या याद्या पण ठेवल्या आहेत, त्या सगळेजण बघू शकतील. पण पटकन सांगायचं झालं तर वेगवेगळी कॅटेगरी आहे. म्हणजे आपल्याकडे जर का शहरांमध्ये आपल्याला सदाहरित झाडं हवी असतील तर आपल्याकडची देशी म्हणजे आंबा, जांभूळ, सप्तपर्णी, बकुळ अशी अनेकच झाडं आहेत. नीम आहे, किंवा उन्हाळ्यात सावली देणारी शिरीषासारखी काही झाडं आहेत, ती लावता येऊ शकतात. किंवा सुंदर झाडं म्हणली तर पळस, पांगारा, बहावा, सावर ही अगदीशी भरभरून फुलणारी झाडं आहेत, आणि ती फुलली की भरपूर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पक्षी पण येतात, ते लावता येतील. आणि फक्त फुलणारीच झाडं असं नाही, तर सुंदर पालवी असणारी पण झाडं आहेत. म्हणजे मी सारखं एक कुसुम नावाचं माझं एक असंच एक आवडतं झाड आहे की ज्याला चैत्रात खूप सुंदर पालवी येते, कुसुंबी रंगाचीच पालवी असते ती, तर ते लावता येईल. ॲव्हेन्यू म्हणून जर का ही आपली अशी झाडं लावली आपण, म्हणजे चैत्र पालवी बघायला माझं एक स्वप्न आहे की फॉरेनर्सनी आपल्याकडे यावं. म्हणजे आपण फॉल कलर्स बघायला जर का परदेशात जात असू तर कुसुम आणि पिपर आणि पायर ही जी सगळी झाडं आहेत आपल्याकडची की त्याला सुंदर तांबूस रंगाची पालवी येते, तर ती बघायला लोकांना येऊ देत असं वाटतं. सो अशी वेगवेगळी कॅटेगरायझेशन करता येऊ शकतं. आपल्याकडे सुंदर सुगंधी झाडं आहेत, म्हणजे सुवास ज्याला आहे फुलांना अशी, म्हणजे त्याच्यामध्ये खुरी आहे, पारिजातक आहे, काळाकुडा आहे, नाणा आहे, अशी खूप आहेत. आणि यातली बरीचशी जंगली आहेत, आणि जंगली आहेत त्यामुळे लोकांना माहिती नाही आहेत. आणि किंवा आपल्याकडे कायमच नर्सरीवाल्यांनी जंगली म्हणून त्यांना फारसं काय म्हणूया दुजोरा दिला नाही, आणि त्याच्याऐवजी परदेशी म्हणल्यावर एक काहीतरी सगळ्यांनाच इम्पोर्टेड गोष्टींचं जे काय एक आकर्षण असतं, त्यामुळे ती जास्त लावली गेली. अर्थात त्या झाडांच्या विषयी काही दुजाभाव नसावा, म्हणजे ती सुंदरच झाडं परदेशी, गुलमोहर उदाहरणार्थ परदेशी पण असतो सुंदरच, पण फक्त आपण तो चुकीच्या ठिकाणी लावतो. तर त्यामुळे ही परदेशी झाडं जी आहेत ती कुठे लावू नये हे नक्की बघायला पाहिजे. म्हणजे एखादं परदेशी झाड आहे की जे बियांनी पसरत नाही आहे, तर ते कुठे तुम्ही शहरी भागामध्ये तुमच्या बॅकयार्डमध्ये अंगणात लावू शकता, पण नैसर्गिक भागात ते लावू नये असं आम्ही म्हणतो. आणि परदेशी झाडं मुख्य का लावायची नाही, तर ती इन्व्हेसिव्ह होतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर सुबाबूळ आहे, ऑस्ट्रेलियन अकेशिया आहे, तर ही जी झाडं आहेत ना ती एकदा तुम्ही लावली की त्याच्यापासून 100 रोपं लगेचच पुढच्या वर्षी तयार होतात. त्या 100 झाडांचे 1000 होतात, असं ती इतक्या मोठ्या प्रमाणात मल्टिप्लाय होत जातात. आणि जिथे जिथे डिग्रेडेशन खूप झालं आहे तिथे ते खूप मोठ्या प्रमाणात पसरतात, आणि त्याच्यामुळे आपली जी देशी स्थानिक झाडं असतात ती सप्रेस होतात.
म्हणजे एक कॉस्मॉस नावाचं एक खूप सुंदर फूल आहे की जे असंच काही वर्षांपूर्वी त्याच्या बिया सगळीकडे उधळल्या आणि आता ते इतक्या मोठ्या प्रमाणात सगळीकडे पसरलं आहे की आपल्याकडची गवतांची विविधता कमी झाली आहे. आणि कदाचित शहरी माणसाला याने काही फरक पडत नाही, पण चाऱ्याची कमतरता शेतकऱ्याला जाणवते असं काही भागातले लोक आम्हाला सांगतात. तर अशा गोष्टींचे परिणाम होऊ शकतात ह्या परदेशी इन्व्हेजिव्ह वनस्पतींचे. तर त्याच्यामुळे ह्या ज्या इन्व्हेजिव्ह होणारी झाडं आहेत ती नक्की शक्यतो टाळावी. आणि आपण भरपूर शहरामध्ये ऑलरेडी भरपूर परदेशी झाडं लावली आहेत, तर आता जर का भर टाकायची झाली तर ती देशी झाडांची टाकावी. तर ताई, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की देवराई हा म्हणजे देवराई डेव्हलप करायला अनेक लोक तुम्हाला सांगतात. तर आजही म्हणजे ऐकून आहे की देवराई म्हणजे कधीच त्याच्यातली झाडं कापली जात नाहीत आणि खूप मोठं जंगल असतं. तर आजही अशा देवराया आहेत का? हो, नक्कीच आहेत. म्हणजे आणि ह्या स्थानिक लोकांनी जपलेल्या देवराया सह्याद्रीत तर भरपूरच आहेत. म्हणजे अगदी पुण्याच्या जवळ तांबणीच्याच भागात एक अगदी रस्त्याला लागूनच एक सुंदर देवराई आहे. वा, क्या बात आहे. तुम्ही आम्हाला दाखवू शकाल का? म्हणजे आमच्या प्रेक्षकांनाही बघायला आवडेल. जरूर, अगदीच. अरे वा. तर मित्रांनो, ह्या होत्या केतकी घाटे आणि त्यांची ऑयकॉस नावाची संस्था आहे. तर त्याची जी वेबसाईटची लिंक आहे ती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आणि ते आपल्याला लवकरच देवराईत घेऊन जाणार आहेत. सो आम्ही तुम्हालाही त्या देवराईत घेऊन जाऊ. तोपर्यंत स्टे ट्यून टू राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनल. धन्यवाद. देवराई म्हणजे काय तर असंच पिढ्यानपिढ्या राखलेलं खूप घनदाट जंगल की जिथे सूर्यप्रकाश सुद्धा फारसा खाली पोचत नाही, म्हणजे देवराई. आणि हे झाड जर का तुम्ही बघितलं तर हे अतिशय उंच झाड आहे. 100-150 काही झाडं 200 फुटापर्यंत सुद्धा गेलेली दिसतात वेस्टर्न घाट्समध्ये. आणि त्याला सपोर्टसाठी म्हणून ही बट्रेसेस तयार होतात. बट्रेसेस म्हणजे काय तर आधारमुळं, आधारस्तंभ. आणि ते ह्या काही विशिष्ट झाडांना तयार होतात. हे देवराईचं खूप महत्त्वाचं लक्षण आहे. विशाल वृक्ष म्हणजे मी कायम असं म्हणते की ह्या वृक्षांना वाढतानाच कोणी पाहिलं नाही. तर चांगल्या जंगलांचं किंवा देवरायांचं अजून एक लक्षण म्हणजे ही अशी स्ट्रँगलिंग फिग. स्ट्रँगलिंग फिग म्हणजे काय तर परत एकदा उमराच्याच जातीतली ही झाडं आहेत. हे जे पर्टिक्युलर झाड आहे हे पिपरीचं झाड आहे. आणि ही झाडं काय करतात तर त्यांचं जे बी असतं ते पक्ष्यांच्या विष्ठेतून होस्ट ट्रीवर म्हणजे ह्याच्या आत जे आधीचं झाड होतं त्याच्यावर कुठेतरी वरती रुजतं आणि मग ते त्याच्यामुळे असं सगळं खाली सोडतं. काही वर्षांनी हे जे झाड आहे ते होस्ट ट्रीला ऑलमोस्ट मारूनच टाकतं आणि हेच झाड जिवंत राहतं. तर असे स्ट्रँगलिंग फिग महत्त्वाचे का आहे कारण का ह्याच्यावर परत एकदा बिंग फिग उमराच्या जातीतली झाडं मोठ्या प्रमाणात पक्षी येतात, खूप मोठ्या प्रमाणात पक्षी.